नंदुरबार जिल्ह्यातील 4 पोलीस ठाण्यांतर्गत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 11 वाहनधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राप्त पोलीस माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यात अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून या संदर्भात पोलीस अधीक्षक यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले होते। या आदेशान्वये 5 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवर तळोदा पोलीस ठाण्याअंतर्गत बिरसा मुंडा चौकात वाहन तपासणी दिलीप काशीराम भोई राहणार सुरत, उमेश हारावळवी राहणार दडगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नवापूर पोलीस ठाण्याअंतर्गत जुना आरटीओ नाका परिसरात वाहन तपासणी मोहिमेत जाकीर शब्बीर काटिक राहणार नवापूर, इम्रान इक्बाल काटिक राहणार नवापूर, हुसेन मेहमूद पिंजारी राहणार नवापूर, राकेश रघुभाई गावित राहणार नवापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहादा पोलीस ठाण्याअंतर्गत डोंगरगाव चौफुलीजवळ वाहन तपासणीत मयूर मधुकर नकते राहणार शहादा, रोहित सुरेश मेंग्या राहणार शहादा, सुनील मोहन ठाकरे राहणार डोंगरगाव, राहुल बोरालाल रावताळे राहणार शहादा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर सारंगखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत बस स्थानक परिसरात वाहन तपासणीत प्रवीण प्रताप गिरासे राहणार रामी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पुढेही अशीच चालू राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदुरबार यांनी दिली आहे।